विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 9वा दिवस आहे। या संपाबाबत झालेल्या सुनावणीत कालही तोडगा निघालेला नाहीये। दरम्यान आज होणाऱ्या सुनावणीत तरी संपावर तोडगा निघेल का हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची ताठर भूमिका, समित्यांमधल्या बैठकांचा सिलसिला काल सुरूच होता। काल झालेल्या 2 बैठकांमध्ये कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाहीये। तर 225 कोटींचा बोजा सहन करत कर्मचाऱ्यांना 1250 रुपयांची पगारवाढ द्यायला बेस्ट प्रशासन तयार झाले। मात्र बेस्ट कर्मचारी संघटना 2500च्या आपल्या पगारवाढीच्या मागणीवर ठाम आहेत। उच्चस्तरीय समितीने तयार केलेला सीलबंद अहवाल महाधिवक्त्यांनी काल उच्च न्यायालयात सादर केलाय। अहवालावर वाटाघाटी सुरू असताना संप मागे घेण्याचं आवाहन उच्च न्यायालयाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना केलंय। बेस्ट कर्मचाऱ्यांची वडाळा डेपोमध्ये सभा झाली, ज्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय। दरम्यान गेल्या 8 दिवसांमध्ये बेस्ट बस आगारातून बाहेरच पडलेलं नाहीये, त्यामुळे बेस्टचं सुमारे 24 कोटींचं नुकसान झालंय। आर्थिक स्थिती कोलमडलेल्या बेस्ट प्रशासनानं थकवलेल्या कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार अखेर काल देण्यात आलेला आहे। संपावर गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना डिसेंबरचा पगार सोमवारपर्यंत मिळालेला नव्हता। दरम्यान बेस्ट संपाप्रकरणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। आज होणाऱ्या बैठकीत मनसेला बाजू मांडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे। 7व्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांनाही मिळणार आहे। जवळपास 29,000 सरकारी शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे। यामध्ये खासगी शिक्षण संस्थांमधील 3,05,000 शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांना, त्यामुळे निश्चितच याचा मोठा फायदा होणार आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं ही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे आणि त्यांच्या घोषणेनुसार आर्थिक दुबळ्या गटातील सवर्ण विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारनं ओबीसी समाजासाठी थोड्या नव्हे तर तब्बल 700 कोटींच्या योजनांना मंजुरी दिली आहे। शिवाय ओबीसी महामंडळाला 250 कोटी जाहीर करण्यात आले। दरम्यान निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं केलेला हा घोषणांचा पाऊस आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे। देशातील आर्थिक दुर्बलांसाठी केंद्र सरकारनं 10% आरक्षणाचा केलेला कायदा आता झारखंड सरकारनंही लागू केलाय। त्यामुळे राज्यातील खुल्या गटातील उमेदवारांना सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणामध्ये आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे। दुष्काळी भागातील तरुणांसाठी एसटीची 4,416 चालक आणि वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। 12 जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून मराठा समाजाचं 16% आणि आर्थिक मागास सवर्णांना 10% आरक्षण या पदांसाठी लागू होणार आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार सुरूच आहेत। पेट्रोलच्या दरात 8 पैशांनी घसरण झाली आहे, तर डिझेलचे दर मात्र 12 पैशांनी वाढलेत। मुंबईतही पेट्रोल आज 8 पैशांनी स्वस्त झाले, तर डिझेलच्या दरामध्ये 13 पैशांची वाढ झाली आहे। नागपूरमध्ये 18 ते 20 जानेवारी या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचं राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे। माहीम चौपाटीच्या 2.5 किलोमीटर परिसराचं लवकरच सुशोभीकरण केलं जाणार आहे। यामध्ये कोळी सांस्कृतिक मंच, व्यायामशाळा, वाहन तळाचा देखील यामध्ये समावेश असणार आहे। मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या काही वर्षांमध्ये वाढत्या बांधकामामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे ढासळतीये। नव्या वर्षातही अंधेरी, माझगाव, वांद्रे कुर्ला, संकुल, मालाडमध्ये तुलनेनं जास्त प्रदूषण असल्याचंच आढळून आलंय। मुंबईतील गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयात पुन्हा एकदा रुग्णांची गैरसोय होऊ लागली। गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयातील दूध पुरवठा बंद झाल्यानं रुग्णांना दूध मिळणंच बंद झालंय। मध्य रेल्वे प्रशासनानं लोकलच्या दरवाजाच्या वरील बाजूस निळा दिवा बसवलाय। ही सेवा पश्चिम रेल्वेवर कधी येणार असा प्रश्न प्रवाशांनी विचारलाय। शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे सुमारे 15,000 मच्छीमार बाधित होणार आहेत। त्यांचं पुनर्वसन करताना ती राज्य सरकारच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या नुकसान भरपाई धोरणानुसार द्यावी अशी मागणी होती आहे।
माहीम इथल्या महाराष्ट्र उद्यानात पक्ष्यांच्या 35 नव्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे। यामध्ये 10 स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे। 20 पक्षीप्रेमींच्या मदतीने नुकतंच या उद्यानात पक्षी निरीक्षण करण्यात आलं आहे। मिठी नदी स्वच्छतेसाठी पुढील 3 वर्षांसाठी MMRDAनं आणखी 9 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। आज तागायत 1200 कोटी रुपये खर्चून देखील मिठी नदीचं रुपडं पालटलेलं नाहीये। उलट नदीच्या साफसफाईसाठी आणखी निधीची तरतूद करण्यात येते आहे। मुंबई पोलीस दलातील 12 महिलांची डॉग हँडलर्स म्हणून निवड करण्यात आली आहे। छोट्या श्वानांसोबत या महिला पोलिसांना प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या घरांच्या सोडतीतील विजेत्यांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आलंय, ज्यामध्ये तब्बल 5,500 लाभार्थ्यांसाठी 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत म्हाडाच्या वांद्रे मुख्यालयात शिबिर होणार आहे। म्हाडा किंवा सिडकोनं भाडेपट्टीनं दिलेल्या जमिनींवर अकृषी कराची वाढीव दरानं आकारणी करण्यात येऊ नये अशी सुधारणा संबंधित कायद्यात करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयाचा लाभ सिडको आणि म्हाडाच्या वसाहतींमधील मालमत्ताधारकांना होणार आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पुढे रेटला असून 104 पैकी 61 गावांमधील शेतकऱ्यांनी प्रकल्पाला जमीन देण्यासाठी सहमती दर्शवली आहे। महसूल यंत्रणेनं या गावांमध्ये संयुक्त सर्वेक्षण पूर्ण केलं असून जमीन खरेदी व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बेस्ट संप मुंबई मेट्रोसाठी लाभदायक ठरलाय। एकाच दिवसात मेट्रोनं 5,20,000 प्रवाशांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा विक्रम केलाय। हार्बर मार्गावरील प्रवाशांना कोंदट लोकलपासून मुक्ती मिळणार आहे। जुन्या लोकल हद्दपार करून त्या जागी आता नवीन हवेशीर लोकल दाखल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला असून मे अखेरीस हार्बर मार्गावर जुन्या लोकल ऐवजी आता सिमेन्स कंपनीच्या लोकल चालवण्यात येणार आहेत। नवी मुंबई विमानतळामधील भूसंपादनासह सर्व अडथळे दूर झालेले आहेत। 2020 पर्यंत हे विमानतळ सेवेत येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलंय। ठाणे महापालिकेस पुरवण्यात येणारा पाणी लघु पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे। त्यामुळे समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेती बंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर आणि कळव्याच्या काही भागात पाणी बंद राहणार आहे। वडाळा कासार वडवली मेट्रोला सहाय्यभूत ठरणारा अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं पुढाकार घेतलाय। एकूण 103 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा पहिला आणि 5वा टप्पा मिळून एकूण 34 किलोमीटर लांबीचा ट्रॅक बांधण्यात येणार आहे। डोंबिवली पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्याच्या उद्देशानं स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलानजीकची रेल्वेनं संरक्षक भिंत तोडून तिथे प्रवेशद्वार करण्यात आलं होतं, पण अल्पावधीतच परिवहननं सुरू केलेली 71 आणि 72 क्रमांकाची बस बंद झाली आहे। डोंबिवलीत अनेक ठिकाणी टँक मलवाहिन्यांना जोडलेलेच नसल्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती सांडपाणी रस्त्यावर येतंय, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। माथेरानच्या महत्त्वाच्या रस्त्यावर क्ले पेपर ब्लॉक बसवण्यात येतोय। या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। भाईंदर पूर्व भागातील मुख्य रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर तक्रारी करूनही पालिका कारवाई करत नसल्यानं व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे। त्यामुळे रहिवाशांसह 26 जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा लेखी इशारा पालिका आयुक्तांना देण्यात आला आहे। मुंबईमध्येही दिल्लीतील बुरारी कांड प्रकरणीच घटना घडली आहे। यामध्ये मुंबईच्या भोईवाडा भागात 14 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आहे। आत्मा शरीरात पुन्हा येईल या आशेनं या मुलीनं आत्महत्या केली आहे। कुटुंबियांच्या मते ही मुलगी यूट्यूबवर अस्टर ट्रॅव्हलचे व्हिडिओ पाहत असायची। पुण्यातील काही भागातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे। पर्वतीसह वडगाव, लष्कर, वारजे, नवीन होळकर या जलकेंद्रांमधील विद्युत पंपिंग विषयक तातडीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी हा पाणीपुरवठा या ठिकाणी बंद राहणार आहे। पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला आलाय रोबो। एसपी रोबोटिक्स आणि विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या या रोबोचं उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलंय। वाहतूक नियमन आणि रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन या रोबोद्वारे करण्यात येणार आहे।
टोल नाक्यावर 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबावं लागलं तर टोल भरू नका अशा नितीन गडकरींच्या आदेशालाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हरताळ फासण्यात आल्याचं दिसून येत आहे। मात्र असा कोणताही नियम लागू नाही असं पत्रकच आता सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्या हाती लागलंय। हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या सर्वपक्षीय कृती समितीनं महापालिकेमध्ये पोलिसांच्या विरोधात तहकुबी मांडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घराबाहेर निदर्शनं करण्याचा निर्णय घेतलाय। पुणे सासवड रोडवरच्या कॅनॉलखाली 2 दिवसांपासून अडकलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची अखेर सुटका करण्यात आली आहे। गणपत गोरिवले असं या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे। अखेर दुपारच्या सुमारास तिथून जाणाऱ्या टाक पिता पुत्रानं त्यांना पाहिलं आणि त्यांनी थेट पाण्यामध्ये उडी घेऊन या ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचवले। शिवनेरी बसेसला सध्या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसत असल्याचं बघायला मिळतंय। गेल्या 3-4 महिन्यांपासून पुणे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित शिवनेरी बसेसला इच्छित स्थळी पोहोचण्यास तब्बल 1 ते 1.5 तास उशीर होतोय। जुन्या नाशिकमधील गंजमाळ परिसरात भीमवाडी झोपडपट्टीजवळ अज्ञात हल्लेखोरांनी अरबाज शेरखान पठाण नावाच्या एका तरुणावर प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यात अरबाज गंभीर जखमी झाल्यानं त्याचा मृत्यू झालाय। नाशिकच्या कळवण तालुक्यात बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला। यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झालाय तर पोलीस कर्मचाऱ्याला देखील दुखापत झाली आहे। वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी नुकतंच नाशिक पोलिसांना शर्टवर लावण्यासाठी कॅमेरे देण्यात आले आहेत। मात्र याचाच धाक दाखवत नाशिकच्या देवस्थानांना भेट देण्यासाठी आलेल्या भाविकांना वाहतूक पोलीस त्रास देत असल्याची तक्रार एका व्यक्तीनं केली आहे। नाशिकच्या जेलरोड भागात पतंग उडवताना 3ऱ्या मजल्यावरून खाली पडून एकाचा मृत्यू झालाय। सुफियान कुरेशी असं या 16 वर्षीय मुलाचं नाव आहे। नागपूर मेट्रो प्रोजेक्टसाठी महामेट्रोच्या मालकीचे कोचेस नागपूरमध्ये दाखल झालेत। एकूण 69 कोचेस चीनमधील चायना रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशनने तयार केले। त्यापैकी पहिल्या 3 कोचेसची एक रेक नागपूरमध्ये दाखल झाली आहे। नागपूरमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात 2 ज्येष्ठ नागरिकांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान वृद्धापकाळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। नागपूरमध्ये उमरेड मार्गावर प्रणव ठुसे या शाळकरी विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी भाजप आमदार सुधीर पारवे यांच्या घराला घेराव घालत निदर्शनं केली। कॉटन मार्केटसह खोवा मार्केट आणि संत्रा मार्केट, बर्डी इथल्या नेताजी फूल मार्केट आणि गड्डी गोदाम स्थित गोलबाजार या जागेचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी अमित देगवेकरला कोल्हापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं अमित देगवेकरला 23 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे। औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेला सुरुवात झाली। या परिषदेत अनेक कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना 6 दिवस मार्गदर्शन करणार आहेत। औरंगाबादमध्ये जल्लोषात पतंग महोत्सवाला सुरुवात झाली। यावेळी शिवसेनेच्या वतीनं शहरभर ठाकरे नाव असणारे पतंग वाटलेत। अहमदाबाद आणि गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागलाय। पतंगबाजी करताना मांजामुळे गळा कापला जाऊन या ठिकाणी 6 जणांचा मृत्यू झालाय तर 500हून अधिक जण जखमी झाले तर 100हून अधिक जण छतावरून खाली पडले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांब्रे गावात गेल्या 25 वर्षांपासून कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं जातं। यंदाही या स्पर्धेमध्ये जवळपास 40 संघांनी सहभाग घेतलाय। अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी लवकर व्हावी म्हणून प्रयागराज येथे कुंभमेळ्यात दररोज 33,000 दीप प्रज्वलित केले जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमाला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली। या प्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका इतिहासात सर्वात लाजिरवाणी होती अशी टीका त्यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये 1,550 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या केंद्र सरकारच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं। सदर प्रकल्प राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल असं मोदी म्हणाले। कर्नाटकात 2 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय। एच नागेश आणि आर शंकर हे सत्तेतून बाहेर पडलेत। या 2 आमदारांनी HD कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं कर्नाटकातलं राजकारण ढवळून निघालंय।
बसपा अध्यक्ष मायावतींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पत्रकार परिषद घेतली। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जुने मतभेद विसरून या ठिकाणी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलंय। अमेरिकेला गेल्या 22 दिवसांपासून सुरू असलेल्या शटडाऊनचा फटका आता व्हाईट हाऊसला देखील बसलाय। राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमधले स्वयंपाकी पगार न मिळाल्यानं सुट्टीवर गेलेत। परिणामी व्हाईट हाऊसचं किचन सध्या बंद आहे। पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला ब्रेक्झिट करार ब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळून लावलाय। मंगळवारी ब्रिटनच्या संसदेत कनिष्ठ सभागृहात यावर मतदान घेण्यात आलं। या कराराविरोधात 423 खासदारांनी मत दिलंय, तर केवळ 202 खासदारांनी कराराच्या बाजूने कौल दिलाय। यूएसमध्ये एका जुन्या पुलाला पाडण्यात आलंय। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या पुलाला पाडण्यात आलंय। हा पूल पाडल्यानंतर क्षणार्धातच संपूर्ण पूल नदीत कोसळला आणि त्यानंतर या ठिकाणी रिसायकलिंग करण्यात आलंय। यूएसमध्ये एका चालत्या कारमधून चक्क 2 वर्षांचा मुलगा बाहेर फेकला गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सुदैवानं मागच्या वाहन चालकाचं लक्ष असल्यामुळे या मुलाला वाचवण्यात यश आलंय। त्यानंतर बघत क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील बातम्या थोडक्यात। इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलनं मनू सॉनी यांची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपदी निवड केली आहे। मनू सॉनी यांच्याकडे याआधी सिंगापूर स्पोर्ट हबचं सीईओ पद होतं। भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन यांनी मंगळवारी या पदाचा राजीनामा दिलाय। एएफसी आशिया कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय। दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली धोनीची धडाकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे। 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं बरोबरी साधली आहे। दरम्यान या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं दुसऱ्या सामन्यात दमदार नाबाद अर्धशतक साकारलं। हे अर्धशतक साकारत असताना धोनीनं आपण अजूनही मॅच फिनिशर आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय। तर कालच्या सामन्यातील झालेल्या विजयामुळे कर्णधार विराट कोहलीनं धोनीची प्रशंसा केली आहे। धोनी नेहमी शांत असतो आणि प्रत्येकाला मदत करत असतो, पण कालचा धोनी काहीसा वेगळाच होता। तो आपल्याच विश्वात रमला होता असं कोहली म्हणाला। क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला आपण केलेल्या आक्षेपार्ह विधानासाठी चांगलीच किंमत चुकवावी लागली। बीसीसीआयच्या कारवाईनंतर मुंबईतील खार जिमखान्यानं पंड्याचं सदस्यत्व रद्द केलंय। बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या छिछोरा आणि साहो या सिनेमांच्या शूटमुळे मुंबई हैदराबाद सतत प्रवास करत असते। मकर संक्रांतीसाठी ती खास सुट्टी घेऊन मुंबईत आली आहे। श्रद्धाच्या घरी बनणारी मिठाई फारच चविष्ट असते अशी चर्चा सध्या इंडस्ट्रीत ऐकायला मिळतेय। सैराट या सिनेमात एकत्र काम केल्यानंतर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे। नागराज मंजुळे यांच्या झुंड या सिनेमात हे दोघे जण पुन्हा एकदा काम करतायत। हार्दिक पंड्यानं कॉफी विथ करणमध्ये महिलांबद्दल काढलेले आक्षेपार्ह उद्गार त्याला चांगलेच महागात पडले। सोशल मीडियावर माफी मागून देखील त्याच्याबाबतचा रोष कमी होण्याचं नाव घेत नाहीये। त्याची एक्स गर्लफ्रेंड ईशा गुप्तानं देखील यावरून त्याच्यावर जाहीर टीका केली आहे। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हेला नुकताच मराठी विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरवलंय। मात्र या कार्यक्रमात त्यानं आपलं एक स्वप्न असल्याचं सांगितलंय। बिग बॉस या रियालिटी शोमुळे घराघरात लोकप्रिय झालेल्या आऊ म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची आता घाडगे अँड सून या मालिकेत एंट्री झाली आहे। मालिकेत अक्षय आणि कियारा घरी परतल्यामुळे अमृता हे घर सोडणार असल्याची चर्चा आहे। आणि बातमीसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटणार आहोत। बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।